नमस्कार. हा एक थोडासा वैचारिक लेख मला सुचला, तो मी लिहिला, आपणास वाचून दाखवतो. डिसेंबर 2024मध्ये लिहिलेला हा माझा लेख. ह्या लेखाचं नाव आहे बदलून बघा, बदलून बघा, चेंज करून. काम, क्रोध, लोभ, मोह वगैरे वगैरे 6 विकार माणसाचे सांगितलेले आहेत. यातला क्रोध हा शब्द पहा. आपण पुष्कळ लोक असे पाहिलेले असतील की ज्यांना राग आवरत नाही. रागीट, संतापी, शीघ्रकोपी अशी ही माणसं असतात. शांत असावे, रागीट नसावे अशी फक्त वाक्य ऐकू येतात, पण प्रत्यक्षात कुणी असं बघायला मिळत नाही. पण काही थोडी माणसं आपण अशीही पाहिलीत की ते कधीही रागात असलेले दिसतच नाहीत. शांत किंवा विचारी म्हणा, नेहमी कपाळावर कधी आठी नाही. पण असं जरी असलं तरी हा त्यांचा शांत स्वभाव नैसर्गिक आहे असं कोणी समजू नका. विनाकारण वर्षानुवर्ष त्रास सहन करीत राहण्याची घातक सवय त्यांना लागलेली असते. हा एक फार मोठा धोका असतो. त्यांना राग येत असतो, पण भिडस्तपणामुळे किंवा भित्रेपणामुळे ते व्यक्त करीत नाहीत आणि मग टार्गेट होऊन जातात. तुम्ही पहा, शॉर्ट टेम्पर माणसाला कसं सगळेच वचकून राहतात. त्याचं चुकलं असलं तरी त्याला कुणी काही बोलत नाहीत. ते लोक आनंदाने आणि निर्भयपणे जगतात. पण सहनशील माणसाला तसं जगता येत नाही, कारण त्याचा दुबळा स्वभाव. आम्हाला सांगायचं ते एवढंच की मधून रागात आहात असं वरून दाखवत तरी जा, थोडं नाटक तरी करत राहा. बाहेरचे लोक तर त्रास देतीलच, पण तुमच्या घरातले तुमच्यावर डिपेंडंट असलेले फॅमिली मेंबरसुद्धा तुम्हाला टॉर्चर करत राहतील जर तुम्ही नेहमी शांत राहिलात तर. किमान आजचा काळ तरी असा आहे की धर्मराज बनून अगदी हळू भाषण करू नका, मृदू बोलू नका. तर भीमासारखी हातात गदा घ्या आणि मग बघा, सगळे कौरव पळून जातील तुम्हाला बघून. हा काळच तसा आहे.